करायचं सुरू. जय महाराष्ट्र. प्रथमतः वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करतो. आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात, आपणा सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे या महाड तालुक्यातील ज्येष्ठ नेते कृष्णादादा शिंदे, माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आदरणीय आशिषजी पळसकर, शहराचे प्रमुख सुधीरजी कळमकर, निलेशजी यादव. निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याला येऊन पोचलेला आहे आणि गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा ज्या राज्यभरामध्ये धडधडत होत्या, त्याचप्रमाणे आपल्याकडेही 194 महाड विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय उत्कंठावर्धक अशा स्थितीमध्ये आज प्रचार येऊन पोचलेला आहे. निश्चितपणे स्नेहलदीदी जगताप यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. आज मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट असून जनतेने स्नेहल जगताप यांची निवडणूक हातात घेतलेली आहे. येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाड, पोलादपूर, माणगावची जनता मतदानासाठी बाहेर पडेल आणि स्नेहल जगताप यांना आमदार करण्यासाठी म्हणून मतदान करेल असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने आहे. या पलीकडे जाऊन जेव्हा प्रचार सुरू आहे तेव्हा त्याचबरोबर काही अपप्रचारही सुरू आहेत आणि ते खोडून काढण्यासाठी म्हणून आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपण सर्वजण जाणता, टप्प्याटप्प्याने आपल्या प्रत्येक समाज बांधवात, मग सुरुवातीला बौद्ध समाजाचे बांधव असतील, नंतरच्या काळात मुस्लिम समाजाचे बांधव असतील, मग देशमुख समाजाचे बांधव असतील, मग नायक मराठा समाजाचे बांधव असतील, अशा सर्व समाजांचा आमदार गोगावलेंना पाठिंबा अशा आशयाच्या बातम्या त्या निमित्ताने प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांची फारशी दखल घेतली गेली अशातला भाग नाही, पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला समाजामध्ये दुही पसरवणाऱ्या लोकांना एकच सांगायचं आहे, आपण निर्माण केलेली समाज व्यवस्था ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. आजपर्यंत सर्व समाज हे एकोप्याने नांदत आहेत. केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी समाजांच्या नावाचा वापर करत मला पाठिंबा हे म्हणणारे तुमचेच कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या पोस्टमध्ये दिसतात. 4 कार्यकर्त्यांना बसवून तुम्ही सांगाल पूर्ण समाजाचा मला पाठिंबा आहे असं होत नसतं. महाड पोलादपूरची जनता सुज्ञ आहे. ही समाज व्यवस्था सुदृढ राहावी यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टीवरती उत्तर देणं टाळलं. आम्हाला प्रत्येक समाज बांधव, या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माचे लोक हे आमचे सहकारी आहेत, ते आमचे जीवाभावाचे मित्र आहेत, जीवाभावाचे सहकारी आहेत. ही भावना आमच्या मनामध्ये आहे. येत्या निवडणुकीच्या माध्यमातून 1 दिवसाचं राजकारण होईल, पण या समाजामध्ये दुही पाडून त्याच्यामध्ये ही समाज व्यवस्था ढासळवण्याचं काम आम्ही मंडळी कधीही करणार नाही. हे पाप गोगावले साहेब तुम्ही करू नका. जे चाललंय ते चालू द्या, एवढाच इशारा या निमित्ताने देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. उद्याच्या निवडणुकीत स्नेहल जगताप आमदार होणारच आहेत. ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. हे असे खोटे नाटे 4, आता त्याला शब्द मी वापरणार नाही, 4 तुमचेच पदाधिकारी तिथं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिसतात. मग ते विविध समाजाचे होते, मग क्षत्रिय राव समाज असेल, नायक मराठा समाज असेल, किंवा बौद्ध समाज असेल, किंवा मुस्लिम समाज असेल. या प्रत्येक वेळेला जेव्हा पाठिंबा हा शब्द तुम्ही त्या समाजाच्या बाबतीत वापरलात तेव्हा बोलणारे कार्यकर्ते हे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी होते, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. याखेरीज या सर्व समाजातल्या लोकांना, जनतेला आज
परिवर्तन हवं आहे. शिक्षणाच्या समस्या सुटल्या पाहिजेत, रोजगाराच्या समस्या सुटल्या पाहिजेत, या ठिकाणी पाण्याच्या समस्या सुटल्या पाहिजेत, दळणवळणाच्या समस्या सुटल्या पाहिजेत. या सर्व मुद्द्यांना घेऊन स्नेहल जगताप निवडणुका लढतात. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढतोय. 36,000 कोटीचे कागद दाखवून आश्वासनं देऊन तुम्ही 15 वर्षानंतर सुद्धा पुढे काय करू हेच सांगताय, मागे काय केलं हे सांगण्यासाठी तुमच्याकडे एकही विधायक काम नाही. ही खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची शोकांतिका आहे. मी जाहीर सभांमध्येही बोललो आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आव्हान राहील. आमदार साहेब, एक कॉलेज बांधलेलं दाखवायचं, एक शाळा बांधलेली दाखवायची, एक धरण बांधलेलं दाखवायचं, नवीन आरोग्य व्यवस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल बांधलेलं दाखवायचं. यापैकी काहीही तुम्ही करू शकला नाहीत. जे आधीच्या सरकारने सुरू केलेले रस्ते होते, मग तो नाते भागातला नातेखिंड ते रायगड किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ता असेल, आपल्या परिसरातनं म्हाप्रळपासनं ते वरणघाटापर्यंत जाणारा रस्ता असेल, हे रस्ते 4-4, 5-5 वर्ष झाली तरी अपूर्णावस्थेत आहेत. उद्धव साहेबांच्या सरकारने दिलेली कामंसुद्धा तुम्ही अजून पूर्ण करू शकलेला नाहीत. जी कामं ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचांनी केली पाहिजेत, त्या कामांचे तुम्ही आज दावे ठोकत आमदारकीची निवडणूक लढताय. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता मतपेटीतनं तुम्हाला उत्तर देणारच आहे. पण आमची विनंती राहील, यासाठी समाज व्यवस्थेचा गैरवापर करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.